कोणता संघ आपल्या दृष्टिकोनाने वेळ घेत असेल त्या संघाला आपण एकदा चेतावणी द्यायची, त्यानंतर आपण इशारा केल्यानंतर त्यांना 2 रनांची पेनल्टी ही लागेलच। सर्व संघांना विनंती असेल, सर्वांनी आपण काटाक्ष नजर आणि आपल्या कान इकडे ठेवायचेत, कारण मैदानात जर आपण वेळ दवडला तर आपल्याला त्याचा कुठेतरी फटका बसणार आहे। येस, आपण जर पाहिलं ना तर आमच्यापर्यंत नक्कीच माहिती पोहोचवली। आजचे ऑफिशियल कॉमेंटेटर आमचे गणेश पवार सर यांनी आपल्यापर्यंत माहिती पोहोचवली की 20 मिनिटाच्या वरती जो संघ वेळ घेईल ना, भगत सर आपण लक्ष द्या आणि योगेश सर आपण देखील लक्ष घ्या, 20 मिनिटाच्या वर जो संघ वेळ घेईल ना त्या संघाला जरूर 2 धावांनी पॅनलाइज केलं जाईल, याची दक्षता मात्र आपण घ्या। जसा पहिला चेंडू पडेल आपण आपल्या घड्याळामध्ये टायमर सेट करा आणि 20 मिनिटाच्या वरती जो संघ वेळ घेईल त्या संघाला मात्र जरूर 2 धावांनी पॅनलाइज केलं जाईल, याची सर्व संघांनी दक्षता घ्या। फक्त शिवसाई 11 अंजनवाडी आपल्यासाठी हा कॉल नाहीये, तर संपूर्ण जे संघ खेळतायत या चषकामध्ये त्यांच्यासाठी हा कॉल आहे। आपण नाराज होऊ नका की आम्ही आपल्यावर राग काढतो, असं काही गोष्ट नाही। आणि याच सर्वांना सर्व संघांना सांगण्यात येत आहे की सामने हे वेळेत चालू करण्यात आले आहेत। कोणीही यूट्यूब बघून येऊ नका, कारण वेळ दौडू नका, कारण दुसरा बाकीचे संघ देखील आमचा सामना कधी आहेत असं आमच्यापर्यंत चौकशी करतायत, त्यामुळे कोणीही वेळ दौडू नका। आणि स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय कपिल सातपुते, एक लेजेंडरी खेळाडू, आणि दुसऱ्या बाजूला संदीप गायकवाड सर, ही जोडी आपल्याला पाहायला मिळते। अनेक वर्ष शिवशक्ती स्पोर्ट्स फुपिरे या संघासाठी गाजवलेला हे 2 खेळाडू पाहायला मिळत आहेत। पंचांकडे नियमावली आहे। स्ट्रायकिंग गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन राजू पवार आपल्याला पाहायला मिळतोय। आणि यस सर, लक्ष द्या, ज्या संघामध्ये खेळाडू कमी आहेत यस पंच, आपण आपल्या हातातील घड्याळ मात्र चालू करायचंय। विनोद भगत सर आपल्याला विनंती करतो, आपल्या हातातील घड्याळ चालू करा। टायमर स्टार्ट आहे, टायमर स्टार्ट झालाय। 20 मिनिटांमध्ये ही इनिंग संपली नाही तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला 2 धावांची पॅनलाइज केलं जाईल। आणि संपूर्ण संघांसाठी आज जे 16 संघ खेळणार आहेत त्यांच्यासाठी देखील हा नियम लागू आहे। जो संघ 20 मिनिटाच्या वर वेळ घेईल त्या संघाला मात्र 2 धावांनी पॅनलाइज केला जाईल। लेट्स प्ले, पहिला चेंडू फेस करेल कपिल सातपुते। तर जाऊया मैदानात, पहिला चेंडू घेऊन येतोय राजू पवार आणि अतिरिक्त चेंडू। धावसंख्येत 1 नी वाढ होते, धावसंख्या आपल्याला 1 नी वाढते। पहिला चेंडू खेळत असताना फिरकीचा जादूगार मला का म्हटलं जातं, तर राजू हा आपल्याला दाखवतोय की फिरकीचा जादूगार, बोटांवरती जादू आहे राजूच्या आणि ती मैदानात आपल्याला पाहायला मिळते। पुन्हा एकदा जसं म्हटलं डीडी सर, फिरकीचा जादूगार। घोषंगी क्षेत्रात चेंडू जातोय, धावसंख्या 1 नी वाढते। येस, आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवर जरूर फिरकीमध्ये आपल्या फसवलं कपिलला, मोठा फटका मारायचा होता। पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला होता संदीपने, पण मात्र वाईट बॉलचा इशारा येतोय आणि वाईट +1 म्हणजेच 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत।
आज जर पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये ज्या प्रकारे सचिन लाडला कुठेतरी बॅटला बॉल लागत नव्हता, तसाच काहीतरी कपिल सातपुतेच्या बॅटला देखील आज कुठेतरी नाराज आहे का मात्र दाखवून देईल. येणारे चेंडू सांगून जातील. पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्रात एक धाव बॅटची एज आहे. विनोद भगत सरांचा इशारा आमच्यापर्यंत येतो. गोशांकी क्षेत्रात एक धाव. योगेश कोहली सर आणि विनोद भगत सर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते पंचांच्या भूमिकेमध्ये आणि त्यानंतर किशोरदादा आपल्याला जोडले जातील दुपारच्या सत्रामध्ये. आणि कौतुक करावं तेवढं कमी आहे. न्यू मराठवाडा क्रिकेट क्लब खिरवडे संघाचं एक दैदिप्यमान नियोजन. पुन्हा एकदा सरांचा इशारा, इट्स अ वाईड बॉल. धावसंख्या अतिरिक्त धावांनी धावसंख्या मात्र उसळी घेते, ओसांडून अशा धावा वाहत आहेत. पुन्हा एकदा टर्न पहा. राजू पवार काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न जरूर करतायत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 7 या आकड्यावर. काहीतरी आगळं वेगळं करण्याचा प्रयत्न राजू पवार यांच्याकडून पाहायला मिळतोय. मात्र पंचांचा इशारा, गोशांकी क्षेत्रात एक धाव. संघाची धावसंख्या या एके धावेनिशी 8 धावा. धावसंख्येवर आतापर्यंत पाहिलं पुन्हा एकदा 22च्या स्वरूपात वाईट +1 अशा 2 धावा, म्हणजेच संघाच्या धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होतीये. 10 आतापर्यंत पाहिलं तर तब्बल 5 वाईड या ओव्हरमध्ये राजू पवारने हाताळलेत. पाच वाईड नंतर कुठेतरी 22च्या स्वरूपात एकही धाव आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि आता मात्र संदीप गायकवाड आपल्याला पाहायला मिळतात स्ट्रायकिंग एंडला. क्षेत्ररक्षणामध्ये बदल, कारण लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन म्हटलं ना चेतन भाऊ तर कुठेतरी डोकेदुखी ठरते फिल्डिंग करणाऱ्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला, कारण प्रत्येक चेंडूवर क्षेत्ररक्षण चेंज करावं लागतं. वा भाई वा, सूर्य कशी गोलंदाजी. 1 षटकाच्या समतीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 11, म्हणजे डबल डिजिट मध्ये धावसंख्या. या 11 धावामध्ये बघितलं ना तब्बल 5 वाईट, म्हणजे 5 धावा एक्स्ट्रा आपल्याला खर्च केलेला पाहायला मिळाल्या. रोहन आपल्याला पाहायला मिळतोय नवीन गोलंदाज. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय रोहन. सामना करतोय कपिल. पहिला चेंडू अतिरिक्त धावसंख्या 1 ने वाढेल, धावसंख्या होईल ती 12. कुठेतरी राजूच्या पावलावरती पाऊल ठेवताना पाहायला मिळतो रोहन. आणि वाईटच्या स्वरूपात पहिला चेंडू आला होता. राजू आहे क्षेत्ररक्षक, पण राजूच्या मस्तकला दस्तक देऊन चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या 6 ने वाढेल, धावसंख्या होईल ती 18. 1 चेंडू आणि ती धावसंख्या 18. कुठेतरी महागडं षटक ठरतंय की काय रोहनचं, कारण राजूने पहिलं षटक हाताळत असताना 11 धावा खर्च केल्या होत्या. राऊंड द विकेट येण्याचा विचार केलाय रोहनने. पुन्हा अतिरिक्त चेंडू. कुठेतरी दिशा भरकटतोय रोहन. आणि अतिरिक्त रनेने धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होती ती 19. 1 चेंडू खर्च करत असताना 8 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा तोच प्रकार, तेच हाल, तीच दिशा. रोहनेच्या गोलंदाजी मार्कवरतून अतिरिक्त चेंडू, धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होते ती 20.
कुठेतरी एलिव्हेशन मात्र फसलाय. शॉट तर जरूर चांगला होता, मात्र एलिव्हेशन कुठेतरी कमी. आणि पहिला धक्का पहिला हादरा लागतोय तो म्हणजेच कपिलच्या स्वरूपात शिवशक्ती स्पोर्ट्स फुपीर या संघाला. आणि कपिलची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिल उर्फ अँड्रूज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. सुरेख असं क्षेत्ररक्षण बाउंड्री लगत आपल्याला पाहायला मिळालं. राजू पवार यांचं पाहायला मिळालं. एक अनुभवी खेळाडू आहे, जज केला, वेल कॅच. राजू पवारची कॅच म्हणावं लागेल. सेफ हँडमध्ये चेंडू गेलाय. गणेश सर काय सांगाल या शॉट बद्दल? कॅच जरूर चांगली घेतली आहे. आधी गोलंदाजीमध्ये कुठेतरी जरूर खराबी झाली, मात्र क्षेत्ररक्षणामध्ये कोणतीही चूक करत नाही. राजू काय सांगताल? डीडी सर पाहायला गेलं तर हवेचा वेध घेतला तर हवा उलट्या दिशेने वाहते. जसा कपिलने आपला पंच केला होता चेंडू, पण त्या पंचमध्ये कुठेतरी पॉवर कमी पडली आणि प्लस हवेचा त्यांच्यासाठी कुठेतरी बेनिफिट ठरलं नाही. आणि राजूने तो झेल, राजूला माहिती होता हा झेल महत्त्वाचा आहे, कारण कपिलला तंबूत परत पाठवायचं आहे. पुन्हा एकदा चेंडू जातो घोषंकी क्षेत्रात. बॅटची कडे घेऊन चेंडू गेलाय. धावसंख्या 1 ने वाढेल. धावफलकावरती 21 धावा. 1 बाद 21. कपिलच्या स्वरूपात पहिला धक्का लागला फुपरे संघाला. येस, अनिलकडे ती क्षमता आहे. हाफ ट्रॅकर टायमिंग जरूर प्रॉपर झालंय, मात्र खेळाडू त्या ठिकाणी तैनात. सुरेख असा प्रयत्न, मात्र बाउंड्री रायडरने मात्र इशारा दिला आमच्यापर्यंत. हा येतोय हॅन्डसम मॅग्निफिसंट षटकार. तर जाऊया सर, पाहूया मैदानात कुठेतरी क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते आणि चेंडू झेल झाला असता. प्रॉपर हा कॅच होता, पण कुठेतरी क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन पडतोय आणि षटकार मिळतो. आपल्याला आयोजक पाहायला मिळत आहेत बाउंड्री लाईनवरती. आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपल्याला आयोजकांकडून, चेतन भाऊंकडून पाहायला गेलं तर प्रत्येक खेळाडू, त्यांच्या संघाच्या प्रत्येक खेळाडूसाठी एक विनंती होती की सर्वांनी आपलं काम तत्परतेने पार पाडायचं आहे. तेच आपल्याला पाहायला मिळते. खिरवडे, न्यू मराठवाडा 11 खिरवडे या संघाचे सर्व खेळाडू. आणि झेलबाद झालाय तो अँड्रू. दुसरा धक्का बसतोय फुपरे संघाला. पाहूया अँड्रूची जागा भरून काढण्यासाठी मैदानात कोण जाणार आहे. जिथे दुसऱ्या चेंडूवरती रोहनला षटकार बसला होता आणि तदनंतर रोहनने कुठेतरी कमबॅक केलाय आणि अँड्रूची जागा भरून काढण्यासाठी मैदानात आलाय तो ऋतिक. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू हाताळत असताना रोहन पाहायला मिळतो आपल्याला मैदानात. शेवटच्या चेंडूवरती काय होणार, कारण कुठेतरी जास्त चेंडूची खेळी रोहन यांच्या मार्फत पाहायला मिळाली. एक षटक हाताळत असताना कमीत कमी 8 ते 10 चेंडू ची फेकी केली रोहनने. पुन्हा एकदा रोहन याचा चांगला चेंडू आणि त्याला सन्मान देताना आपल्याला ऋतिक पाहायला मिळाला आणि चेंडू जातो घोषांकित क्षेत्रात. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 29. तर शिवसाई 11 संघाला कळवण्यात येते की येणाऱ्या 3 मिनिटांमध्ये आपल्याला हे षटक हाताळायचं आहे, कारण आपल्या खात्यातील फक्त 8 मिनिटं शिल्लक आहेत. यस, आपण कळामध्ये स्पोर्ट्स खिरवडे आणि जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द आपण आला असेल तर आपण रिपोर्टिंग करायचंय. दोन्ही संघाला विनंती करतो, आपण आला असेल तर रिपोर्टिंग करायची. काळामध्ये स्पोर्ट्स खिरवडे आणि जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द. आयुष नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो, एक यंग टॅलेंट. संदीप गायकवाडला मात्र असा तुम्ही जर चेंडू टाकताल ना तर झोपेमध्ये देखील हा मारू शकतो, मात्र हा
180 हे ग्राउंड असल्यामुळे 180चा ग्राउंड असल्यामुळे हा घोषांकित क्षेत्रात एक धाव जातोय. घोषांकित क्षेत्रात एक धाव आपण पाहायला मिळते. 30 धावा धावसंख्येवर आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. डीडी सर, आपण जर पाहायला गेलं तर पहिली 2 षटक हाताळत असताना कुठेतरी वेळ वाया गेला शिवसाई लिव्हन या संघाकडून. पुन्हा त्याच दिशेने आणि त्याच पटलावरती बॉलिंग करताना पाहायला मिळतो आपल्याला आयुष. कुठेतरी वेळ वाचवला पाहिजे. प्रत्येक संघाने आपलं ध्येय ठेवलं पाहिजे की आपण येणाऱ्या आपल्या 5 मिनिटांमध्ये आपलं षटक पूर्ण झालं पाहिजे. वाह भाई वाह, होता स्लॉट मध्ये त्याला पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. 1 चाय 2 कारी संदीप सप्पे भारी आणि हा येतोय संदीपच्या बॅट मधून. हाय अँड हँडसम मॅग्निफिसंट षटकार. मिळतील धावा 6. यस, फक्त 6 मिनिटं शिल्लक आहेत आपल्या भात्यातील. सूर्यकाचा टोलवल्याच्या ठिकाणी खेळाडू दोरी तैनात आहे. तोपर्यंत एक धाव कुठेतरी फंबल झालाय. येस, बाउंड्री रायडर आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतील. सेफ आहे. 3 धावा आताच्या. कुठेतरी खेळाडू फंबल झालाय. पावसाचे दिवस म्हटल्यानंतर कुठेतरी चेंडू हाताला ब्रश करून जातो. गणेश सर, काय सांगताल या क्षेत्ररक्षणाबद्दल? सर, पावसाळा म्हटलं की थोडाफार बेनिफिट बॅट्समनला असतो. कारण कुठेतरी आपण पाहायला गेलं ओलाव्यामुळे चेंडू फ्लश होतो, हातातून निसटतो. ह्या सर्व गोष्टी होत राहतात आणि मैदानात खेळत असताना कुठेतरी या सर्व गोष्टींचा विचार खेळाडूंनी केला पाहिजे आणि आपल्या शरीराचा वेध घेत सेफ क्रिकेट खेळलं पाहिजे. संघाचा विचार हा जरूर झाला पाहिजे, पण आपल्या शरीराचा सुद्धा विचार केला पाहिजे. कुठेतरी इजा होऊ नये असा सेफ आणि चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते या दिवा कोळीवाडा मैदानामध्ये. येस, चेक आपण पाहू शकता. काळामध्ये स्पोर्ट्स खिरवडे आणि जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द आपल्याला पहिला कॉल असेल. श्री काळामध्ये स्पोर्ट्स खिरवडे आणि जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द आपल्याला पहिला कॉल असेल. दोन्ही संघांना कॅचेडीचा कॉल आहे. यष्टीच्या कुठेतरी धावतोय पळतोय, मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. रनआउटची संधी आहे. स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पळतोय, धावतोय, मात्र पंचांचा इशारा OUT आउट. आउटचा इशारा. ऋतिक जांभेला मात्र परतावं लागेल. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये स्वतः कर्णधार नितीन शेणवी मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत. संघाचा तारणहार, संघाचा कर्णधार नितीन शेणवी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतो. यस, खिरवडे संघ आपण देखील आयोजनापैकी एक अविभाज्य असे भाग आहात. तर काळामध्ये स्पोर्ट्स खिरवडे संघ आपण देखील रिपोर्टिंग करायचं. बाळकृष्ण पाटील, संजय आपण आला असेल तर रिपोर्टिंग करायचे. अक्षय पाटील आपल्याला कळवण्यात येतं आपल्याला दुसरा पुकार असेल. आणि त्याचबरोबर जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द सुहास जाधव दादा आपल्याला विनंती करतो की आपण देखील आला असेल तर आपण देखील रिपोर्टिंग करायचे, कारण यानंतर आपली मॅच असेल. घोषंगी क्षेत्रात एक धाव येते. आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 42 धावा. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा. चौथं षटक घेऊन कोणता गोलंदाज येईल? येस, पाहिलं ना तर प्रत्येक गोलंदाजाने आतापर्यंत 6 चेंडूचं षटक मिनिमम असतं. हे आतापर्यंत 3 ओव्हर झाल्या. 3 ओव्हरमध्ये प्रत्येक गोलंदाजाने कमसे कम गणेश सर 8 ते 9 चेंडूचं षटक हाताळलं. त्यामुळे कुठेतरी वेळ वाया गेला की काय शिवसाई 11 रांजणवाडी संघाचा, असं म्हणायला हरकत नाही. सर, बघायला गेलं तर वेळ पण वाया गेला आणि रना पण भरपूर त्या खेळत असताना कुठेतरी जास्त धावा एकवटल्या. 42 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 42. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो आपल्याला कॅप्टन कूल नितीन शेणवी आणि कुठेतरी फटका फसतोय. स्ट्राईक वरती नेलंय. सर पाहिलेत ना तर हे सेन्सेबल क्रिकेट आहे. त्याला देखील माहिती आहे की माझ्या फलंदाजाची बॅट जर बोलतीये तर मी त्याला स्ट्रायकरवर का आणू. आणि अनुभव असेच अनुभव आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला संभाजी, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय
संदीप गायकवाड. संदीपने वेध धरला होता पण संदीपला माहिती लक्षात आलं की चेंडू कुठेतरी अतिरिक्त जाणार आहे आणि त्याचा फायदा आपण उचलला पाहिजे, कारण येणारा चेंडू सुद्धा आपल्याला खेळून काढावा लागेल. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती संदीप गायकवाड, बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतात संभाजी. पुन्हा जसा संदीपने वेध घेतला पण कुठेतरी संदीप यांचा फटका 180 ग्राउंड असल्यामुळे कुठेतरी संघाला एक आपण पाहू शकता डगआउट मधून कुठेतरी सचिनजी गायकवाड सर, एक लेजंड खेळाडू, त्यांच्या मार्फत संदीप सरांना इशारा दिला की कुठेतरी या कावकॉर्नरच्या डोका स्ट्रेट डाऊन ग्राउंड आपण फटका खेळला तर त्याच्यावर चौकार षटकार नक्कीच येऊ शकतो असा इशारा संदीप सरांना दिला. आणि त्याच इशाऱ्यावर संदीप सर गेलेत, मात्र पंचांचा इशारा येतो यावेळी मात्र सक्सेस झालेत. 2 फटके ट्राय केले होते षटकारासाठी त्या दिशेमध्ये, मात्र तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये संदीप सर यशस्वी झालेत. काय सांगाल गणेश सर? डीडी सर पाहायला गेलं तर ते 2 फटके जर बसले असते तर कुठेतरी 10 धावसंख्या वाढली असती आपल्या संघासाठी, पण त्याचा मायनस पॉईंट त्यांच्या संघाला भोगावा लागेल, कारण कुठेतरी शॉट्स संदीप गायकवाड यांच्याकडून सिलेक्ट करत असताना चुकीचा सिलेक्ट झाला. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग वरती संदीप, पुन्हा तोच प्रकार, लॉफ्ट केला, चेंडू जातो सीमा रेषा पार, षटकार. आपण जर पाहू शकता ओम साई MTC चे सर्व सागर दादा फराड आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामॅन च्या भूमिकेत स्वतः सर्व आहेत, त्या ओम साई MTC चे सर्व आहेत. आणि कॅमेरामॅनचं वर्क जर पाहिलं ना तर यूट्यूब लाईव्ह म्हटलं तर कॅमेरामॅनचं वर्क प्रॉपर असावं लागतं, आणि स्वतः ओनर आपण पाहू शकता की कॅमेरामॅनच्या भूमिकेत आता पाहायला मिळतात. आणि स्वतः एक क्रिकेटची आवड जपणारे खेळाडू देखील आहेत. पंचांचा इशारा काय येते पाहूया. नॉट आउटचा इशारा अपील जरूर केली होती. डॉट डिलिव्हरीची सांगता झाली आहे आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 57 धावा. अब तक 56च्या पुढे 57 सर्वोच्च धावसंख्या. वा भाई वा, कमबॅक केलाय संभाजीने मात्र कमबॅक केलाय. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 58 धाव्यांचं टार्गेट ठेवलंय. 24 चेंडू 58 धाव्यांचं टार्गेट शिवसाई 11 रांजणवाडी संघाला. यस काळामध्ये स्पोर्ट्स खिरवडे अक्षय पाटील आपण आला असेल तर आपण रिपोर्टिंग करायचं, कारण आपण देखील या आयोजनकाचा एक अविभाज्य असा भाग आहात. तर आपण रिपोर्टिंग करायचं. अक्षय पाटील, बाळकृष्ण पाटील आपण आला असाल तर आपण रिपोर्टिंग करायची आहे. आणि त्याचबरोबर जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द आपण देखील आला असेल तर रिपोर्टिंग करायची आहे. आणि कारण आपण मागच्या संडेला आपण प्रत्येक संघाला सांगत होतात की वेळेवर या, वेळेवर हजर राहा. आज आपली वेळ आहे, आज आपण वेळेवर हजर राहा. जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द आपण मागच्या संडेला सर्वांना सांगत होतात की वेळेवर हजर राहा. आज आपण स्वतः वेळेवर या, दिलेल्या टायमिंग मध्ये या. सुहास जाधव आपला संपूर्ण संघ आला असेल तर रिपोर्टिंग करा, कारण यानंतर आपला सामना असेल. जे कोणते संघ आपण यूट्यूब लाईव्ह पाहत असाल कृपा करून यूट्यूबच्या भरोसावरती आपण मैदानात पोहोचण्याचा विचार करू नका, कारण कुठेतरी सामना लवकर आणि वेळेत संपतायत, कुठेतरी संघ वेळ वाचवतायत आणि त्याचा फायदा कुठेतरी आयोजनाला झाला पाहिजे. आणि सर्व सामने आपल्याला पाहावयास मिळतील की 4 षटकांचे आहेत आणि प्रत्येक सामना हा 4 षटकांचाच खेळला जाईल. आणि क्वालिटी क्रिकेट आपल्याला या मैदानात वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन 32 शिराळा यांच्या मार्फत पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा शेवटचा कॉल असेल. जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे आणि कळंबादेवी स्पोर्ट्स ठिरवडे जो कोणत्या संघाचा कर्णधार इथं उपलब्ध असेल त्या समोरील संघाला असोसिएशनच्या नियमानुसार 5 रनांची पेनल्टी देण्यात येईल. दोन्ही संघांनी लक्षात घ्यायचं आहे. चेक दोन्ही लगेच फलंदाज मैदानाच्या दिशेने उतरवा आणि क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं. पोपिरे संघ आपल्याला विनंती करतो आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आणि मैदानाच्या आतमध्ये गणेश आणि राजू ही जोडी
58 धावांचा पाठलाग करण्यासाठी 24 चेंडू 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. काळामध्ये स्पोर्ट्स खिरवडे संघ आपण देखील या आयोजनाचा एक अविभाज्य असे भाग आहात. आपल्या गावची स्पर्धा आहे, त्याला कुठे डाग लागणार नाही याची दक्षता घ्या. आणि खिरवडे नाव म्हटलं ना तर चेतन पाटील आणि बाळकृष्ण पाटील हे नाव अग्रगण्य घेतलं जातं. तर बाळकृष्ण पाटील आपल्याला विनंती करतो की आपला संघ लगेच मैदानात दाखल करायचा आहे, कारण यानंतर आपला सामना असेल. तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द सुहास जाधव दादा आपल्याला विनंती करतो की आपण देखील आपला संघ लगेच मैदानात घेऊन यायचा आहे. आणि सर्व संघांना सांगण्यात येत आहे की आपण यूट्यूब लाईव्ह पाहून न येता आपण दिलेल्या वेळेमध्ये हजर राहायचं आहे. यस आपण जो चॅनल पाहताय ओम साई MTC याला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जरूर ही जर क्लीन अँड क्लिअर क्वालिटी आणि क्वांटिटी आपल्याला पाहायला मिळते ओम साई MTC सागरदादा फराड यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. येस काळामध्ये स्पोर्ट्स खिरवडे संघ आपल्याला सांगण्यात येतो शेवटचा पुकार असेल, शेवटचा पुकार असेल. आणि वाकुर्डे खुर्द आपण देखील आला असेल तर रिपोर्टिंग करायचं आहे. जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द आपण देखील आला असेल तर आपण देखील रिपोर्टिंग करायची आहे. नियस आपल्याला सांगण्यात येते शिवसाई 11 रांजणवाडी संघ आपण फलंदाज पाठवले तर आपल्याला 58 धावांचा पाठलाग करायचा आहे 24 चेंडू. आणि पुपिरे संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. टायमर स्टार्ट झाला गणेश सरांच्या माध्यमातून टायमर स्टार्ट करण्यात आलाय. संदीप गायकवाड आपण लक्ष द्या सर, संदीप सर लक्ष द्या, टायमर आपला सुरू झालाय. आणि ऑफ साईडला आपल्या टीममधील 4 खेळाडू असणं अनिवार्य आहे, याची दक्षता घ्या. हा असोसिएशनचा नियम आहे. ऑफ साईडला कंटिन्यू आपले 4 खेळाडू आपल्या संघातील असणं गरजेचं आहे. रूल आहे, रूल सांगितला आपल्यापर्यंत, रूल पोहोचवला की ज्या संघामध्ये कमी खेळाडू आहेत त्या संघामध्ये 4 खेळाडू ऑफसाईडला त्यांच्या संघातला असणं गरजेचं आहे. लेट्स प्ले चालू करा. 24 चेंडू आणि 58 धाव्यांचं लक्ष आहे. आज जर पाहिलं तर अरविंद मस्कर हे क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळतात. जरूर संघाला कुठेतरी अपयश येतं, मात्र प्रत्येक संघातून दिवसभर मैदानावर थांबून ज्या संघामध्ये कमी तिथे आम्ही असं अरविंद मस्कर यांचं नेचर आपल्याला पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षणामध्ये आपण त्यांना ज्या संघामध्ये खेळाडू कमी तिथे अरविंद मस्कर हे नाव अग्रगण्य घेतलं जातं आणि सुरेख असं क्षेत्ररक्षण देखील त्यांच्या माध्यमातून केलं जातं. वा भाई वा, वेग 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 आणि भन्नाट असा वेग संदीप गायकवाड यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. हॅलो चेक पाहायला गेलं तर राजूला पायबंदी घालण्यात यश मिळतंय संदीप गायकवाड यांना. कुठेतरी आपल्या अनुभवाचे बोल आपल्याला संदीप यांच्या मार्फत पाहायला मिळत आहेत. मैदानात जकडून ठेवले राजूला संदीप यांनी. आणि किती वेळ मला जकडणार असं राजूनी सांगितलंय, कारण राजूच्या बॅटमधून आला एक खणखणीत हाय अँड हँडसम षटकार. धावसंख्या 6 ने वाढेल, धावसंख्या होईल ती 6. 7 3 चेंडू नंतर धावसंख्या आहे ती 7. शिवसाई 11 रांजणवाडी आपण आपला एक 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा, कारण आपली फलंदाजी आहे. आपण आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा.
बाईच्या स्वरूपात एक धावाली धावसंख्या एकीने वाढेल. धावसंख्या होईल ती 9. येस, शिवसाई 11 रांजणवाडी संघाकडून अनेक वर्ष क्रिकेट खेळणारा हा खेळाडू आज 12व्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणेश सर 12व्या खेळाडूच्या भूमिकेत शिवसाई 11 रांजणवाडीच्या खेम्यामधून पाहायला मिळत. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळाडू तैनात जरूर केला आहे. सिंगल धाव आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर होता मात्र थांबवलाय. कायमदेवी स्पोर्ट्स खिरवडे आपल्याला शेवटचा पुकार असेल. आपण आपला संघ आला असेल तर लगेच आपण रिपोर्टिंग करायची आहे. आणि जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द आपल्याला देखील शेवटचा पुकार असेल. 9 धावा धावसंख्येवर 9 धावा. आता उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 49 धावांची गरज आहे. पाहिलेत ना गणेश सर 15 चेंडू 51-52 धावा झालेल्या आपण पाहतो. रबर बॉल क्रिकेट आहे यामध्ये देखील होतील का 18 चेंडू 49 धावा चेस करतील का? कारण मातब्बर फलंदाज आहेत दोन्ही फलंदाजांना अनुभवांचा भरणा आहे. एका बाजूला गणेश एका बाजूला राजू. डीडी सर पाहायला गेलं तर कालच्या रविवारी आपण पाहिलं प्रकाश यांच्या बॅटमधून 12 चेंडूमध्ये 52 धावांची खेळी. काही अवघड नाहीये या रबर क्रिकेटमध्ये कारण कुठेतरी बेनिफिट मिळत असतं या पावसाचं ओलाव्याचं बॅट्समनना. येस, काळामध्ये स्पोर्ट्स खिरवडे संघ आपण रिपोर्टिंग करायची आणि जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द आपल्याला शेवटचा पुकार असेल. हे षटक संपायच्या आधी या दोन्ही संघांच्या खेळाडूने या ठिकाणी रिपोर्टिंग करायची अन्यथा आयोजकांना कठोर असा निर्णय काहीतरी घ्यावा लागेल. आणि खिरवडे संघ आपण देखील या आयोजनाचा एक अविभाज्य असा भाग आहात. आपल्या गावची स्पर्धा आहे त्याला आपण सहकार्य केलं पाहिजे. बाळकृष्ण पाटील आपल्याला विनंती करतो आपला संघ घेऊन आपण त्वरित मैदानाच्या दिशेने रवाना व्हायचं. पहा सूर्य कशी गोलंदाजी अचूक टप्पा अचूक लाईन आणि अचूक लेंथ मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. कुठेतरी अनुभवाचा फायदा अनिल अँड्रू यांना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अनिल यांचा चेंडू लॉफ्ट झालाय. चेंडूने उंची प्राप्त केले. क्षेत्ररक्षक आहे मस्कर ब्रँड. येस येस, मी म्हटलं होतं ना मगाशी ज्या खेळाडूची चर्चा केली ना जिथे कमी तिथे आम्ही आणि त्याला मला का उभं करतात क्षेत्ररक्षणाला असं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं. अरविंद मस्कर हे नाव आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. आपल्या अरविंद मस्कर यांना पाहू शकता. एक खेळाडू असा आहे ना जरी संघाला त्याच्या अपयश येत असलं ना तरी देखील दिवसभर संपूर्ण जिथं कमी तिथं आम्ही आणि त्याच ज्या संघासाठी क्षेत्ररक्षण करतो ना त्या क्षेत्ररक्षणामध्ये 100% देणारा हा खेळाडू अरविंद मस्कर आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर गणेश मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला गणेश तर दुसऱ्या बाजूला गणेश 1 गणेश 2 अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये शिवसाई 11 रांजणवाडी या संघाकडून. रनआउटची नामी संधी होती कुठेतरी फंबल झाले. जसं डीडी सर तुम्ही म्हणलात ना अरविंद मस्कर तसेच अजून 2 खेळाडू आहेत उपवळे कदमवाडी या संघाकडून खेळत असताना. एक तो आपल्याला पाहायला मिळतो पंकज कदम. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या 2-3 खेळाडूंचं. कारण काही वेळेस जर आपल्याला दुसऱ्या संघातून खेळायला चान्स मिळाला तर कुठेतरी आळस दाखवला जातो खेळाडूकडून पण त्या विरुद्ध आपल्याला इथे खेळी करताना पाहायला मिळतोय अरविंद मस्कर मैदानात पाहायला मिळतो. अरविंद अतिशय उत्कृष्ट असा झेल सर त्यांनी घेतला आणि रांजणवाडी संघाचा बलाढ्य आणि भीम म्हटलं तरी चालेल रांजणवाडी संघाचा राजू पवारला तंबूत परत पाठवलंय.
12 धावा धावसंख्येवर 12 धावा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 46 धावांची गरज असेल शिवसाई 11 रांजणवाडी संघाला. फुलटॉस लोअर फुलटॉस होता पण कुठेतरी चेंडू दिशा भरकटतोय आणि चेंडू जातोय वाईटच्या दिशेने. धावसंख्या 2 वाढते. वाईट +1 धावसंख्या 2 वाढते. धावसंख्या होते ती 14 धावा. तिसरं षटक हाताळत असताना बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. ऋतिक जांबे पाहायला मिळतोय आणि कुठेतरी दिशा भरकटतोय. ऋतिक अतिरिक्त चेंडूंचा भरणा करतोय शिवसाई 11 संघासाठी. धावसंख्या 1 वाढेल. धावसंख्या होईल ती 15. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट फुल टॉस चेंडू पण त्या फुल टॉस चेंडूचा पुरेपूर समाचार घेता आला नाहीये गणेशला आणि कुठेतरी फटका फसतोय. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता होते ऋतिकच्या मार्फत. पुन्हा एकदा अतिरिक्त चेंडू कुठेतरी दिशा भरकटतो. ज्या दिशेने राजू पवार आणि रोहन यांची आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळाली होती. जसं आपल्याला पाहायला मिळालं पहिल्या इनिंग्सचा खेळ करत असताना कुठेतरी शिवसाई 11 संघाकडून चुकी झाली आणि अतिरिक्त चेंडूंचा मारा पाहायला मिळाला होता. गणेशच्या बॅटमधून आलाय हाय अँड हँडसम षटकार. धावसंख्या 6 वाढते. धावसंख्या होते ती 23. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 23. पुन्हा एकदा गणेशच्या बॅट मधून आलाय. समालोचन कक्षाला गवसणी घालतोय. हँड हँडसम षटकार. धावसंख्या 6 वाढेल. धावसंख्या होईल ती 29. 4 चेंडू नंतर 29 धावा. जसं म्हटलं होतं डीडी सर कोणतंही लक्ष मोठं नाहीये या क्रिकेटच्या मैदानामध्ये. त्याचंच आपल्याला कुठेतरी यस वाकुड खुर्द आपण आला असेल तर रिपोर्टिंग करायचं आहे कारण यानंतर आपल्याला शेवटचा पुकार असेल आणि खिरवडे संघ आपल्याला देखील शेवटचा पुकार असेल. काळामध्ये स्पोर्ट्स खिरवडे संघ आपण देखील या आयोजनाचा अविभाज्य असा भाग आहेत कारण आपल्याच गावातील खेळाडूंनी हे नियोजन केलंय. पुन्हा निर्धाव चेंडूची सांगता. येणारे 7 चेंडू मध्ये 29 ची गरज. शेवटच्या चेंडूवरती काय होणार. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय गणेश. बॉलिंग मार्क वरती ऋतिक. शेवटचा चेंडू हाताळताना ऋतिक. चेक आपण पाहू शकता. यानंतर या 2 संघामध्ये जो संघ विजयी संघ ठरेल तो संघ लगेच हिंदुस्थान स्पोर्ट्स शेडगेवाडी या संघाबरोबर 2 हात करेल. तर शिवाजी शेडगे भाऊ आपला कर्णधार आपण या ठिकाणी पाठवून ठेवायचा आहे. हिंदुस्थान स्पोर्ट्स शेडगेवाडी संघ आपण आपला कर्णधार या ठिकाणी पाठवून ठेवायचा आहे आणि जो संघ विजयी होईल त्या संघातील कर्णधाराने लगेच व्यासपीठावर यायचं आहे जिथे नाणेफेकीचा कॉल केला जाईल. द्वितीय फेरीचा तो कॉल असेल. यस 6 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज आहे म्हणजेच तब्बल 5 षटकार जरूर मारावे लागतील.
यस, व्हाईट बॉलचा इशारा येतोय, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. सहा 26चं इक्वेशन आपल्याला मैदानात पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला एक गणेश, बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतो आपल्याला. पुन्हा एकदा वाईट, ज्या चुका आपण जर पाहिल्या होत्या पहिल्या इनिंगमध्ये गोलंदाजी करताना संघाने केल्या होत्या त्याच चुका कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतात आणि अशा चुका कॅप्टनकडून होणं कुठेतरी या क्षणाला महागा ठरू शकतं की काय संघाला. पहा पुन्हा एकदा वाईट बॉल. म्हटलं होतं ना सर, पहिल्या इनिंगची पुनरावृत्ती कुठेतरी होताना आपल्याला पाहायला मिळते की काय. आणि नितीन यांनी राऊंड द विकेट जाण्याचा विचार केलाय. पाहूया त्याचा कुठेतरी बेनिफिट मिळेल का, फायदा होईल का. आणि त्याचा फायदा झालाय नितीन यांना. धावचीच्या स्वरूपात बाद झालाय गणेश. पुन्हा एकदा अरविंद मस्कर, या मॅच मधील दुसरी कॅच अरविंद मस्कर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. येस, कॅमेरामॅन मधून पाहायला मिळालत ना तर अरविंद मस्करच्या चेहऱ्यावरची स्माइल आपण पाहू शकता. सागर फराड यांच्या माध्यमातून टिपली जाते. नवीन फलंदाज रोहन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहा, समालोचन कक्षाला गवसणी घालणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय रोहनच्या बॅट मधून. कुठेतरी हे फटके 40 धावा धावसंख्येवर आता पाहायला मिळतात. अजून देखील 3 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज, म्हणजे 3 चेंडू 3 षटकार येणं गरजेचं आहे, अनिवार्य आहे. आणि रोहनकडे ती क्षमता आहे, रोहन मारू शकतो. वाईट बॉलचा इशारा, म्हणजे 3 चेंडू आणि 17 धाव्यांची आवश्यकता. कुठेतरी मोठे फटके मारू शकतो. आणि 3 षटकारांची गरज. गणेश सर काय सांगताल, मॅच होती कुठे, मॅच आली कुठे? पाहायला गेलं तर रोहनच्या एका फटक्यात मॅच फिरली आणि ती रोहनकडे ताकद आहे. पाहूया, जसं म्हटलं डीडी सर, रोहनकडे ताकद आहे. रोहनने चेंडू उंचवलाय, क्षेत्ररक्षक आहे पण प्रॉपर कॉलिंग नसल्यामुळे कुठेतरी झेल सुटतोय आणि 2 धावा घेण्यात यश मिळते रोहनला. धावसंख्या 2 वाढते. येणारे 2 चेंडू, 15ची गरज, 2 लिगल डिलिव्हरीज आणि सामना समाप्त होईल. पाहूया नितीन काय करतात. जसं म्हटलं होतं 2 लिगल डिलिव्हरीज आणि पहिल्या लिगल डिलिव्हरीवरती आलाय षटकार. धावसंख्या 6 वाढते. येणारा 1 चेंडू, 9 धाव्यांची गरज. पण जर पाहिलं ना मॅच अजून देखील जिवंत आहे, कारण एखादा वाईट बॉल, एखादा नो बॉल कुठेतरी मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतो. मात्र नितीनला त्या लिगल डिलिव्हरीच्या 1 लिगल डिलिव्हरी मॅच मध्ये कमबॅक करून देईल फुपिरे संघाला. अतिरिक्त धाव मॅच मध्ये कमबॅक करून देईल रांजणवाडी संघाला. कारण पाहिलं तर दोन्ही बाजूला दोलायमान स्थितीमध्ये सध्याला ही मॅच आपल्याला पाहायला मिळते गणेश सर. कारण 1 चेंडू 9 धाव्यांची गरज, एखादा अतिरिक्त चेंडू नितीनला लिगल डिलिव्हरी हाताळावी लागेल जर सामना आपल्या बाजूने झुकवायचा तर. आणि आज सामना मात्र अभिनंदन